आज 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात. मध्ये अडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकरी मित्रांनो, रोज अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. सबस्क्राईब केले की रोज बातम्या पाहायला मिळतील. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आहे. एप्रिलपासून खरीप पीक कर्ज आता वाटप पाहायला मिळणार आहे. जिल्हा बँकेकडून कारवाई देखील सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. एप्रिलपासून ही आता कर्ज वाटपाची सुरुवात होणार. महत्त्वाची बातमी, अवकाळी पावसानंतर ढगाळ हवामानामुळे बागायतदार चिंतेत. आंब्यावर अँथ्रॅक्नोजचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तसेच अजून पावसाची शक्यता असल्याची माहिती. शेतकऱ्यांकरिता खुशखबर, आता थोड्याच वेळात नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. होय, राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता काही तासानंतर जमा केले जाणार आहेत. तसेच आता ज्यांना आज पैसे मिळाले नसतील तर त्यांना उद्या देखील पैसे हे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल. कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येत आहे ती नावे देखील जिल्ह्यांची आपण सांगणार आहोत. त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांना हप्ता भेटणार. महत्त्वाची बातमी, पीएम किसानचे 181 लाभार्थी आहेत बांगलादेशी. माजी खास सोमाई यांच्या आरोपानंतर चौकशी अंती गुन्हा दाखल. घुसखोरांच्या तपासाचे आवाहन देखील त्यांनी केलेले होते. तसेच 181 लाभार्थी हे बांगलादेशी उघडकीस आले. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, राज्यात यंदा देखील मान्सून बरसणार धो. होय, आता राज्यामध्ये चांगला मान्सून बरसणार आहे. भारतात न दिसणाऱ्या ग्रहांविषयी देखील माहिती काढल्यानुसार आता मान्सूनची चांगली स्थिती पाहायला मिळते. पुणे ते संभाजीनगर फक्त 2 तासात 15,000 कोटी खर्च करून नवीन महामार्गाची उभारणी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेमध्ये सद्यस्थितीला माहिती. कर्जमाफीवरून अजितदादांचं मोठं विधान. होय, त्यांनी मोठं विधान केलेलं आहे. काय विधान केलं ते पुढे सांगणार आहोत. कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. महत्त्वाची बातमी, 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली. मोठे अपडेट, राज्य सरकारकडून 7 लाख टन हरभरा खरेदीचा निर्णय. होय, राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा. 7 लाख टन हरभरा खरेदी होणार असल्याची माहिती. पीएम किसानमधील अपात्र शेतकऱ्यांकडून 416 कोटी रुपये वसूल. होय, जे अपात्र शेतकरी आहेत त्यांच्याकडून वसूल. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोयाबीनचे दर वधारले असल्याची माहिती. आवक देखील घटलेली आहे. सध्या स्थितीला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कापसाच्या दरामध्ये काहीशी सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा. अमरावती जिल्ह्यामध्ये मागणी वाढल्याने सरकेच्या दरात देखील वाढ होत चाललेली आहे. कापसाचे दर 7,300 रुपयांच्या पुढे सरकले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथील कार्यक्रमात पीएम किसान 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. तर आज आता नमो शेतकरी योजनेचे पैसे काही तासातच तर थोड्या वेळातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र ठरलेले असून बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नांदेड तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिकचा भाग असेल, इकडे पुणेचा भाग असेल, तसेच ठाणे, पालघर या जिल्ह्यात देखील पैसे आता जमा केले जाणार आहेत. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही एक वेळेस इनोव्हेज 108 ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता. कारण की कमी रोगराईला बळी पडणारी व्हरायटी पाहायला मिळत आहे. तसेच जे इतर रोग येतात त्यामध्ये येलो मोझॅक असेल, अशा कोणत्याही रोगाचा जास्त प्रादुर्भाव या व्हरायटीवरती पडत नाही. त्यासाठी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात विश्वास. पीक विम्याचे परिपत्रक रद्दसाठी कृषी मंत्र्यांनी घेतली तिसरी भेट. ओमराजे निंबाळकर यांनी आणले नुकसान निदर्शनास. सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्याचे परिपत्रक रद्दसाठी कृषी मंत्र्यांनी आता तिसरी भेट ही घेतलेली आहे. त्यातली त्यात ओमराजे निंबाळकर यांनी आणले नुकसानीचे निदर्शन. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला. पीक विमा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत. तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील आपण बातमी देऊ.
महत्त्वाची बातमी, तक्रार करूनही 4 महिन्यांपासून 2 लाख शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला विमा मिळाला का कमेंटमध्ये सांगा व कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता लवकर पीक विमा देण्याची मागणी ही शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. मोठी बातमी, खरीप आणि रब्बी 2022-23 ची विमा भरपाई आता मिळणार. खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 हंगामातील रखडलेली पीक विमा भरपाई अखेर शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाने निधी मंजूर केल्याने ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. एकीकडे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाचा निर्णय घेतला आहे, तर एकीकडे नुकसान भरपाई व अजून लगेच पीक विमाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्यामुळे राज्यातील तब्बल 60 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटप केले जाणार आहे. अजून काही जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. मोठी बातमी शेतकरी मित्रांनो, 964 कोटी कर्जमाफी तरीही उतार्यावर बोजाच. भूविकास बँक कर्जमाफीला 2 वर्षे उलटली असं चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. हो, एकंदरीत विचार जर केला तर 964 कोटींची कर्जमाफी तरीही उतार्यावर बोजाच असल्यासारखं हे आपल्याला चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे. महत्त्वाची बातमी, पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे जास्तीत जास्त दर 1800 रुपयांपर्यंत आहेत. कमीत कमी दर 800 रुपये, तर आवक ही 14,968 क्विंटलपर्यंत आलेली होती. सरासरी दरामध्ये देखील सुधारणा. टरबूज खरबूज उत्पादक शेतकरी यंदाही संकटात. परतूर तालुक्यात बियाणे, खते, औषधी बोगस की वातावरणाचा परिणाम. सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यामुळे यंदा पिके संकटात आल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आज लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. होय, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या बँक खात्यात जरी नमो शेतकरी योजनेचे पैसे अद्याप आले नसतील तरी आता काही तासानंतर येतील किंवा उद्यापर्यंत येऊन जातील. मात्र एक काम करावे लागणार आहे. EKYC केली नसेल तर चेक करून घ्या. EKYC जर केले असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे देखील मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. महत्त्वाची अशी बातमी, थकीत 372 कोटींच्या FRP प्रश्नी 15 साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश. होय, सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता थकीत 372 कोटींच्या FR प्रश्नी 15 साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश पाहायला मिळत आहेत. कारखान्यांना नोटिसा काढून सुनावणी घेतल्याची देखील चित्र पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला साखर कारखान्यांसंदर्भात अपडेट. 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांना खुशखबर, निघाले बोनसचे आदेश. 20,000 रुपये बोनस होणार बँक खात्यात जमा. हो, एकंदरीत विचार जर केला तर आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपयांचे बोनस देखील जमा केले जाणार आहे. एकंदरीत विचार केला तर आता 4 महिन्यानंतर बोनसचे आदेश निघालेले असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम देखील दिली जाऊ शकते. एकंदरीत आता विचार जर केला तर खूप दिवसाच्या नंतर हेक्टरी 20,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार हे देणार आहे. खूप दिवसानंतर हा मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. 1.5 लाख शेतकऱ्यांना आता हे बोनस देखील मिळणार आहे. आधी याद्या देखील अपलोड होणार आहेत, त्यामुळे काळजी नसावी. बहुतांश ठिकाणी वाटप होणार आहे. जिल्ह्याची नावे व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत, शेवटपर्यंत बघा. महत्त्वाची बातमी, सूक्ष्म सिंचन निधीत 119 कोटींची कपात. शेतकऱ्यांसाठी मोठा फटका. प्रतिथेंब अधिक पीक संचलनेला आता सूचित देण्यात आलेली असून सूचनाद्वारे देणाऱ्या केंद्र सरकारने राज्याच्या सूक्ष्म सिंचन निधीत 119 कोटी रुपयांची कपात केली आहे. त्यातच यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची देखील शक्यता. महत्त्वाची बातमी आहे, जिल्ह्यातील दुधातील भेसळ वाढली. सध्या स्थितीला प्रशासनाला व्हावे लागते दक्ष. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. कसे ओळखाल दूध शुद्ध की अशुद्ध? कारण सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात भेसळीचे प्रमाण वाढलेले आहे. ग्राहकांना दूध जरी घेताना तुम्ही विचार करून घ्या, योग्य पद्धतीने तपासून घ्या. शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता. खूप दिवसानंतर 2,500 कोटींचाच निधी केला मंजूर. कारण की खूप दिवस तर निधी दिला नाही, मात्र अचानकपणे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचललेलं आहे. यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आता एका पाठोपाठ चांगल्या दिलासा देणाऱ्या बातम्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना वाटत होतं पीक विमाचा निर्णय होत नाहीये, नुकसान भरपाईचा निर्णय होत नाहीये, मात्र खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता सरकार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे आता मिळणार आहेत 2,555 कोटी. तसेच राज्य सरकारची पीक विमा हिश्श्याची रक्कम आता उपलब्ध झालेली आहे. 64 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे वर्ग केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
महत्त्वाची बातमी आहे. पिकांच्या काढणी पश्चात नासाडीच्या प्रमाणात घट. अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा दावा. एकंदरीत जर विचार केला तर आता पिकांच्या काढणी पश्चात नासाडीच्या प्रमाणामध्ये घट पाहायला मिळत असल्याचे चित्र दिसून आले. मोठी बातमी आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला दुप्पट मागणी. एकंदरीत विचार केला तर ज्वारीला कमी मागणी आहे, मात्र जो जनावरांसाठी कडबा लागतो त्याला आता दुप्पट मागणी वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. ज्यांच्याकडे कडबा असेल अशा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट. शेतकरी मित्रांनो, 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. इथून पुढे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. काही महत्त्वाच्या बातम्या आपण तुम्हाला देणार आहोत, ज्याने की तुम्हाला दिलासा नक्कीच मिळू शकतो. आता पीएम किसान संदर्भात महत्त्वाची बातमी. पीएम किसानचे बोगस लाभार्थी वाढलेले आहेत. एकंदरीत जर विचार केला तर अस्तित्वात नसलेल्या बोगस लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ आता पाहायला मिळत आहे. तसेच बांगलादेशी घुसखोरांना देखील लाभ मिळाला असल्याचं चित्र आले उघडकीस. हमीभावाने हरभरा खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये निराशाजनक वातावरण जे होते ते आता दूर झालेले असून हमीभावाने हरभरा खरेदी नोंदणीला आता सुरुवात झालेली आहे. खूप दिवसानंतर आता हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळत चाललेला आहे. तुमच्याकडे हरभरा हे पीक असते का, हो किंवा नाही, कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता. पांढरे सोने घसरले. लासूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा. उत्पादन ही कमी झाल्याची माहिती. कापूस उत्पन्नात अग्रेसर असलेला लासूर आणि परिसरात यंदा शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळालेले आहे व पांढरे सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला चिंतापूर झाला. आंब्याची आवक वाढू लागली. दर मात्र तेजीत. आंबा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर. दिवसेंदिवस आंबा दरात वाढ होत चाललेली आहे. यामुळे आंबा बागायतदारांना दिलासा. पीक कर्ज माफी होणार की नाही, अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं. होय, आता पीक कर्ज माफी होणार की नाही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं असून आता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तरी कर्जमाफी शेतकऱ्यांची केली जाणार नाही असं त्यांनी डायरेक्ट सांगून दिलेलं आहे. शेतकऱ्यांना आता त्यांनी डायरेक्ट हे असे आश्वासन दिले. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर. राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली मोठी माहिती. काय आहे माहिती आता आपण पाहूयात. आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चांगला निधी देण्यास सुरुवात झालेली आहे. तब्बल आता 6व्या हप्त्याचे 93.26 लाख शेतकरी पाहायला मिळत असून 93.26 लाख शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या अंतर्गत उद्यापासून 93.26 कोटी हे देण्याची घोषणा त्यांनी काल केलेली होती. म्हणजे आजपासून पैशाचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू झाले. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशा सर्व काही बातम्या पाहिल्या. पीक विम्यासाठी 2000 कोटी रुपये मंजूर झाले. कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काही आपण अपडेट दिलेले आहेत. मात्र आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार, तसेच कांदा दरात वाढ होणार का नाही अशा सर्व काही बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. सर्व काही झटपट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.